फ्लॅट खरेदी केलाय आणि बिल्डर ताबा देण्यास उशीर करतोय का? महापालिकेकडून ओसी मिळाली नाही असं कारण सांगून बिल्डर तुम्हाला गंडवतोय का? तर महारेराने अशाच एका प्रकरणात बिल्डरला चांगला चिंगा दाखवलाय आणि एका हवालदिल झालेल्या ग्राहकाला खूप मोठा कायदेशीर दिलासा मिळालाय. नेमकं काय आहे हे सविस्तर प्रकरण ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सायली स्वामी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक. हे संपूर्ण प्रकरण आहे पुण्याच्या 30 डिवाइन या गृह प्रकल्पाचे. महारेरा समोर प्रीतम जुजार कोठावाला विरुद्ध युनायटेड कन्स्ट्रक्शन या तक्रारीवर नुकतीच सुनावणी पार पडली. येथील एका ग्राहकाने नोव्हेंबर 2023 मध्ये 57 लाखांपेक्षा जास्त किमतीचा फ्लॅट बुक केला होता आणि प्रामाणिकपणे तब्बल 94% रक्कम बिल्डरला आधीच अदा केली होती. खरेदी खतानुसार बिल्डरने 31 डिसेंबर 2025 पर्यंत ओसी सह या घराचा प्रत्यक्ष ताबा ग्राहकाला देणं कायदेशीररित्या बंधनकारक होतं. मात्र बिल्डरने वेळेत ताबा दिलाच नाही आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी महानगरपालिकेकडून परवानगी मिळायला उशीर होतोय, काम सुरू आहे आणि आम्हाला 6 महिन्यांचा ग्रेस पिरियड हा आमचा हक्कच आहे असे अनेक बहाणे पुढे केले. बिल्डरच्या या लेट लतीफीमुळे ग्राहकाला दरमहा 27,000 रुपयांचा बँकेचा EMI आणि राहण्यासाठी 24,000 रुपये घर भाडं असं एकूण 51,000 रुपयांचा दुहेरी आर्थिक भुर्दंड दर महिन्याला सहन करावा लागत होता. अखेर हतबल झालेल्या ग्राहकाने महारेराकडे धाव घेतली. बिल्डरने न्यायालयात हे दावे खोटे असल्याचे म्हटले, पण ग्राहकांनी थेट ईमेल, आर्किटेक्चरचे प्रमाणपत्र आणि साइटचे प्रत्यक्ष फोटो असे भक्कम पुरावे सादर केले. या पुराव्यांवरून स्पष्ट झालं की मार्च 2026 पर्यंत प्रकल्पाचे काम केवळ 66% पूर्ण झाले होते आणि लिफ्ट, प्लंबिंग तसेच पाण्याचे काम पूर्णपणे अपूर्ण होते. महारेराचे अध्यक्ष मनोज सैनिक यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेत बिल्डरचे सर्व दावे फेटाळून लावले आणि ग्राहकाच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला. महारेराने आपल्या अंतिम आदेशात बिल्डरला अत्यंत कडक निर्देश दिले. त्यानुसार ठरलेल्या वेळात ताबा न मिळाल्यामुळे बिल्डरने ग्राहकाला 1 जानेवारी 2026 पासून ते प्रत्यक्ष ओसी सह फ्लॅटचा ताबा मिळेपर्यंतच्या संपूर्ण कालावधीसाठी नियमाप्रमाणे व्याज द्यावे. हे व्याजाचे पैसे ग्राहकाच्या थकीत रकमेमधून वजा केले जातील आणि उरलेली व्याजाची रक्कम बिल्डरने 60 दिवसांच्या आत ग्राहकाला रोख देणे बंधनकारक राहील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बिल्डरने महारेरा पोर्टलवर प्रोग्रेस रिपोर्ट अपलोड न करून माहिती लपवली होती. त्यामुळे महारेराने थेट आपल्या डायरेक्टर यांना 21 दिवसांच्या आत प्रत्यक्ष साइटवर जाऊन चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. महारेराच्या या निर्णयावरून स्पष्ट होतं की जर बिल्डरने कराराचा भंग